नमस्कार, कुकिंग विथ माय चॅनलमध्ये स्वागत आहे तुमचं. तर आज मी तुम्हाला एक वेगळ्या पद्धतीचा डोसा करून दाखवणार आहे. हा डोसा खूपच क्रिस्पी आणि चवीला खूपच छान होतो. एकदम भन्नाट होतो हा. तर त्यासाठी मी 4 साहित्य वापरलेली आहेत, थोड्या प्रमाणातच. ती साहित्य दाखवते आता तुम्हाला. मी सुरुवातीला एक बाउल घेतला आणि त्यामध्ये 1 वाटी बारीक रवा घेतला. मोठा असला तरी पण चालतो, कोणताही रवा वापरू शकता तुम्ही. आणि अर्धी वाटी त्याच वाटीने मी पोहे घेतलं आणि 1-2 टेबलस्पून मी गव्हाचं पीठ घातलं त्यामध्ये आणि 2 टेबलस्पून मी तांदळाचं पीठ घातलं त्यामध्ये. म्हणून मी सुरुवातीला सांगितलं 4 साहित्य वापरलेले आहेत मी यामध्ये पिठासाठी. हे आता मी मिक्सरला फिरवून घेते. थोडंसं फिरवून घ्यायचं, जास्त बारीक करायचं नाही, फक्त मिक्स व्हावं म्हणून आणि पोहे जरासं बारीक व्हावं म्हणून फिरवायचं. तर हे झालेलं आहे. आता मी काढून घेते. आता हे काढून घेत नाही, सुरुवातीला अजून त्यामध्ये दही वगैरे घालून फेटणार आहे, फिरवणार आहे. तर अर्धी वाटी मी दही घातलेलं आहे आणि 1 वाटी पाणी घातलेलं आहे. सुरुवातीला 1 वाटी घालून थोडंसं फिरवते, वरती येईल म्हणून, कारण 2 वाटी घालावं लागणार ह्यात पाणी. नंतर गरजेप्रमाणे वाढवता येतं, पण ह्या वाटतेवेळी 2 वाटी लागतं पाणी. तर ह्यामध्ये मी 2 वाट्या पाणी घालून फिरवलेलं आहे. आता ते काढून घेते मी. असं दाटच पाहिजे, कुठं गुठळी राहिली असली तर सुरुवातीला चमच्यानं पुन्हा फेटून घ्यायची. थोडं दाटच ठेवायचं, एकदम पातळ नाही करायचं. थोडंसं पाणी घालते मी. माझ्या रेसिपी तुम्हाला आवडत असल्यास माझ्या चॅनलला लाईक करा. हाईपचा ऑप्शन आहे, हाईपच्या ऑप्शनवर क्लिक करा आणि सबस्क्राईब करून ठेवा. माझे नवीन व्हिडिओ तुम्हाला बघायला मिळतील. कमेंट पण करत जावा. तर हे चांगलं फेटून घेते मी. चांगलं फेटून घेतल्यामुळं त्याला चांगलं जाळी पडती डोश्याला चांगली. थोडंसं चमचावर पाणी घालून घेतलं मी आणखी त्यात. तर हे झालेलं आहे आता फेटून. मीठ घालून घेते चवीनुसार. आणि यामध्ये आता मी 1 टेबलस्पून तेल घालणार आहे, कोमट केलेलं. कोमट म्हणजे कडक करून कोमट केलेलं आहे. छान झालेली आहे त्याची कन्सिस्टन्सी. हे 1 टेबलस्पून तेल घालून घेतलं मी त्यामध्ये. आता बेकिंग सोडा मी अगदी पाव टीस्पून घालणार आहे. अजिबात जास्त नाही वापरणार, अगदी पाव टीस्पून. बघू शकता तुम्ही. जास्त घालायची काही गरज नाही. चांगलं फेटलं की त्याला चांगली जाळी पडते. मी त्याला जास्त वेळ फेटलेला आहे. आणि अगदी परफेक्ट झालेलं आहे आता हे. तर तुम्हाला याचा डोसा तयार करून दाखवते. तव्याला थोडं तेल लावलेलं आहे. सुरुवातीला थोडं तेल लावून घ्यायचं तव्याला आणि नंतर मग पाणी शिंपडायचं त्याच्यावर आणि पुसून घ्यायचं. सुरुवातीला थोडं तेल लावल्यामुळे डोसा चिकटत नाही तव्याला.
तर थोडासा वरचा भाग सुकला की मग कडनं थोडं आणि वरून थोडा ब्रश फिरवायचा तेलाचा. तुम्हाला तूप बटर फिरवायचं असेल तर सुद्धा फिरवू शकता तुम्ही. चमच्याच्या साहाय्यानं सुद्धा लावू शकता, तूप वगैरे लावायचं असेल तर. मी असं ब्रशनं थोडंसं तेल लावून घेतलं वरती त्याला, कारण वरची बाजू कोरडी पडते आणि डोसा आपण एकाच बाजून भाजतो, त्याच्यामुळं वरती थोडा तेलाचा ब्रश फिरवावा लागतो, कारण खाली आपण तेल लावलेलं नसतं त्याला. आणि किती बघू शकता तुम्ही किती छान डोश्याला कलर आलेला आहे आणि किती छान झालेला आहे डोसा. खायला पण तेवढाच टेस्टी झालेला आहे, कारण त्यात 4 प्रकारचे मिक्स पीठ आहेत मिक्स. पुन्हा एक काढून दाखवते तुम्हाला. थोडंसं जास्त वेळ फेटल्यामुळं चांगलं होतात डोसे. त्यात जास्त इनो सोडा जास्त वापरायची काहीच गरज नाही. पुन्हा तीच प्रोसेस करायची. कडनं थोडं आणि थोडंसं वरून ब्रश फिरवून घ्यायचा. पुन्हा भरपूर लावायचं नाही, पण ब्रश फिरवून घ्यायचा थोडासा. आणि कडची बाजू भाजली नसले तर तवा थोडा उचलून बाजूला करून घ्यायचा. बघा दुसरा डोसा पण किती छान झालेला आहे. ह्याच पद्धतीने मी आता सगळे डोसे काढून घेणार आहे. खूपच छान होतात हे डोसे. थँक्यू.